शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आली आहे। इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी कथितपणे गळा दाबून हवेत उचलल्याचा आणि त्याच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्या विरोधात पालकांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी माहिती दिली। ते काय म्हणाले पाहूयात। माझा मुलगा नालंदा वाळून बायपास रोडपाशी शिकतो नालंदा शाळेमध्ये। तो शाळेत गेला असताना प्रिन्सिपल सरांनी त्याच्या हातात चाव, त्या हातातून म्हणजे पूर्ण ब्लॅक सर्कल झालं आणि त्यातून पूर्ण रक्त येत होतं। त्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं भाऊ काय झालं। त्यानंतर त्याच्या अंगात म्हणजे पूर्ण ताप आलेला होता, ताप आलता आणि मग त्याला विचारलं काय झालं। पण त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल सरांनी हातात चाव घेतला व नरड्याला धरून असं म्हणजे 1 पासून 100 म्हणजे 20 पर्यंत असं काउंटिंग करत होतं। तर मग आम्ही ते म्हणजे शाळेतल्या मित्रांना म्हणजे फोन केला नाही का, तर त्यांनी पण सांगितलं की सरांनी त्याला उचललं होतं की त्याचं डोळे पांढरे केले, ते असं धरलं होतं त्यांनी। असं नाही शाळेकडून काही रिस्पॉन्स नाही भेटला। तर शाळेच्या प्रिन्सिपलला आम्ही फोन केला, सर म्हणले माझ्याकडून चुकून झाले। तर सर म्हणले मी तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्या, तुम्हाला तिथं पूर्ण म्हणजे नाही का मी लेटर पाठवतो की माझ्याकडून असं परत होणार नाही, असं लेटर पाठवतो तुम्हाला माफीचा। त्यांच्यावर कडक म्हणजे कारवाई व्हावं, शिक्षा नाही का पूर्ण। नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 653/26 जे ॲक्ट कलम 75 आणि BNS कलम 115/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यामध्ये फिर्यादी सोनल अर्जुन शेळके यांचा मुलगा हा नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वाळुंज या ठिकाणी इयत्ता 3री मध्ये शिकत असून त्या स्कूलचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांनी त्याच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केलेला आहे। त्याप्रमाणे आपण मुलाच्या वडिलाची फिर्याद घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।